बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांना मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे। सुरत आणि आजूबाजूच्या परिसरातल्या घरफोडी करणाऱ्या अटक असलेल्या आरोपींना कासलेनं मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि त्याचमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। या दरम्यान बॉसला अटक झाली म्हणत रणजित कासले यांना पुष्पामधील ॲक्शन करून दाखवली आहे। तर सुरतमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींना मदत केल्याचा आरोप रणजित कासले याच्यावर आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्या सोबत आहेत। निशांत, ही कारवाई कशी करण्यात आली आहे? माधवी, काल संध्याकाळी ज्यावेळेस रणजित कासले हे बाहेर होते त्यावेळेस 2 दिवसापासून त्यांच्या शोधात असलेले जे गुजरात पोलिसांचं पथक होतं 6 जणांचं, ते लातूरमध्ये होतं। लातूर पोलिसांना त्यांनी बाबतची माहिती दिली। त्यानंतर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली नंतर त्यांना ताब्यात घेऊन MIDC पोलीस सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर रणजित कासले यांना घेऊन जे गुजरात पोलिसांचं पथक तिथलं पाल या पोलीस ठाण्यात ते 6 कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करून रणजित कासले याला दिले। त्यावेळेस पुष्पाची स्टाईल करत बॉसला अटक केली असं सांगत ते तिथून निघून गेले। मात्र त्याच्या झालं होतं, त्यांच्याशी थोडं बोलताही आलं होतं, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलू देण्यास नकार दिला होता। एकूणच मोठी कारवाई आहे। निशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। मॉर्निंग